भाजप सरकार धनगर समाजाला कधीच आरक्षण देणार नाही. माजी मंत्री महादेव जानकर यांची टीका. धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या अनेक वर्षापासून धनगर समाज रस्त्यावर उतरून संघर्ष करत आहे. मात्र भाजप सरकार धनगर समाजाला कधीच आरक्षण देणार नाही. ते फक्त मतांसाठी धनगर समाजाचा वापर करत असल्याची टीका राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर यांनी केली आहे. माजी मंत्री महादेव जानकर खालापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आले असताना वावशी येथील पक्ष कार्यालयात बोलत होते. यावेळी लायन ग्रुपचे अध्यक्ष बाळू फडके यांनी जानकर यांची भेट घेतली. वावशी येथील परखंदे अहिल्यानगर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने उपस्थित राहून जानकर यांनी महाराजांना अभिवादन करून शिवजयंती साजरी केली. तर हेमडी येथे जरणी वाघजाई माता मंदिराचे कलश पूजन महादेव जानकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनाही फसवलेलं आहे. त्याही जातीला कुठं दिलं आरक्षण, ते काय करतात. त्यामुळं आरक्षण देणारे हे दोन्ही पक्ष नाहीत. बीजेपी तर बिलकुलच देणार नाही, परंतु काँग्रेससुद्धा नाही. आणि आरक्षणाच्या मागे नाही तर या देशाची सत्तेची खुर्ची कशी घेता येईल हे आम्ही ठरवणार आहे. त्यामुळे नुसतं आरक्षण मागणं हा आमच्या पक्षाचा अजेंडा नाही आहे. या देशावर सत्ता करणं, राज्य करणं हे आमचं अंतिम धोरण आहे. आरक्षण वगैरे कोणी मराठ्यांना देत नाही, धनगरांना देत नाही, कोण आरक्षण देत नाही. यावेळी रासपचे कोकण प्रदेशाध्यक्ष भगवान ढेबे, रायगड जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा मनीषा ठाकूर, पनवेल तालुका अध्यक्ष मुकेश भगत, युवा नेते आनंद ढेबे, आनंद हिरवे, लक्ष्मण हिरवे, विठ्ठल हिरवे, बाजीराव हिरवे, संतोष हिरवे, रघुनाथ हिरवे, सुरेश हिरवे, भगवान ढेबे, छावा संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष तानाजी शिंदे, राया ढेबे, विठ्ठल ढेबे, बाबू ढेबे, मारुती शिंदे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दत्तात्रय शेळगे, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.